शेतकरी बांधवांनो, प्ले स्टोअरवर आपल्याला जायचं आहे आणि प्ले स्टोअर गेल्याच्या नंतर आपल्याला ई पीक पाहणी ॲप या ठिकाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ई पीक पाहणी आहे त्या ठिकाणी पिकाची काढता येईल. आता सध्या रब्बीमधील गहू, ज्वारी, हरभरा या पिकाची ई पीक पाहणी चालू आहे. मित्रांनो, हे बघू शकता ई पीक पाहणी ॲप हे आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक परमिशन द्यायची आहे. स्क्रोल करून आपल्याला त्या ठिकाणी इथे महसूल आपला निवडून घ्यायचा आहे. महसूल निवडल्यानंतर हिरव्या बाणाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे आणि इथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून घ्यायचा आहे. पिन येणार आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होणार आहे. यामध्ये पाठीमागच्या वर्षी या नंबरवर आपण केलेला असेल अर्ज, ई पीक पाहणी केलेले असेल तर दिसतंय, नाही तर आपल्याला नवीन नोंदणी खातेदाराची करायची आहे. आपण मागच्या वर्षीच केलेलं आहे म्हणून इथं दाखवत आहे. तर या ठिकाणी असं करून आपल्याला निवडून बाणावर क्लिक करायचं आहे. पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला खाते नंबर निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला गट निवडायचा आहे. नंतर जमीन जितकी आहे आपल्या गटामध्ये ती दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे, संपूर्ण वर्ष आहे का रब्बी, आपल्याला इथे रब्बी निवडायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे, मिश्र आहे, निर्बळ आहे, पॉली औषध जे काय असेल ते. तर आपण यामध्ये निर्बळ पीक म्हणजे एकेरी पीक निवडूया. त्या ठिकाणी निर्बळ पिकाचा प्रकार आहे, फळबाग का पीक, तर यामध्ये पीक निवडायचं. त्यानंतर आपल्याला झाडं जे आहे तर यामध्ये आपल्याला आपलं हरभरा, गहू, ज्वारी जे काय असेल ते निवडायचं. आपण इथे हरभरा निवडूया. त्या ठिकाणी आपल्याला काय क्षेत्र करायचं आहे, इथे जिथं आपण जे पेरलेलं आहे ते क्षेत्र आपण इथे निवडू शकता. फक्त आपल्याला एकरमध्ये निवडायचं असेल तर 0 त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आपण जर डायरेक्टली टाकलं त्यामध्ये क्षेत्र दाखवत नाही. आणि आपल्याला पूर्ण क्षेत्र जर एकच पीक करायचं असेल तर इथं आपलं पूर्ण क्षेत्र भरा यावर क्लिक करायचं आणि पूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी येऊन जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जलसिंचन साधन काय आहे, बोरवेल, विहीर काय जे असेल ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. तर आपण बोरवेल निवडूया. त्या ठिकाणी आपण कशाच्या सहारे आपण सिंचन करतो तर ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. ठिबक, तुषार काय जे असेल ते आपण तुषार निवडूया. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला लागवडीचा दिनांक विचारलेला आहे. आपली लागवड दिनांक कधी झालेला आहे तर ते आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी 10 नोव्हेंबर त्या ठिकाणी निवडून घेऊया आणि त्यानंतर पुढे जायावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी परमिशन मागणार आहे, तर परमिशन देऊन टाकायची. आपल्या शेतामध्ये जाऊनच ही पीक पाहणी करायची आहे. यामध्ये आपल्याला पूर्ण लोकेशन दाखवेल गटाचं. फोटो काढून घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी या हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा परमिशन द्यायची आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपली ई पीक पाहणी त्या ठिकाणी होणार आहे. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे अशा प्रकारे मेसेज येईल. त्यामध्ये पिकाची माहिती पहा यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी दाखवलं जाणार. आणि आपल्याला यामध्ये काही बदल करायचा असेल, काही चुकी झाली असेल तर आपण या दुरुस्ती या बटनावर क्लिक करून आपण दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करून आपण नवीन माहिती त्या ठिकाणी भरू शकता. तर ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण बघू शकता, बघा 48 तासाच्या दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता, हे आपल्याला त्या ठिकाणी हेडलाईन दिलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय जवान, जय किसान.